तर घटना आहे 2021ची. लॉकडाऊन लागलं होतं कोविडचं. मी लॉकडाऊन नंतर थोडीशी सूट भेटली होती. लॉकडाऊन हे झालं होतं. मी जिममध्ये होतो. वर्कआउट करून आपला प्रोटीन शेक घेऊन बसलो होतो. तर मला अचानक माझ्या मित्राचा कॉल आला की रोहित अशी इमर्जन्सी झाली आहे, आपल्याला अशा अमुक अमुक गावाला जायचं आहे, मला तू तिकडं सोडवतो का? तर मग मी बोलो इमर्जन्सी म्हणून मी गेलो लगेच. दुसऱ्या ट्रेनरला सांगितलं, सर तुम्ही बघा जिमचा. मग मी गेलो त्याच्यापाशी. तर तो थोडासा टेन्शनमध्ये होता, काहीतरी फॅमिली इश्यू होते. तर तो म्हणला की जायचं आहे आपल्याला कोळवणला जायचं आहे, तिकडे त्यांचे गुरुजी आहेत त्यांना भेटायचं आहे. तर सो माझ्याकडं ज्युपिटर गाडी होती माझी. ज्युपिटर गाडीवरती घेतलं, फ्यूल वगैरे फुल केलं. तर आम्ही जेवण वगैरे केलं. रात्री साधारण 9:30-10ला निघलो आम्ही. तर मुळशी क्रॉस केली, हिंजवडी मुळशी, आपला घाट लागला. घाट ओलांडून मग परत कोळवण म्हणजे एक प्रकारे हाडशी मान भरे आपले गावं सगळी करत मग साधारण तळकोकणातच उतरतो आपण. सो तिकडे गेलो आणि घाट पूर्ण अंधार, लाईटिंग वगैरे काही नाही. रोड आता चांगला झाला आहे रोड, पण तेव्हा थोडेसे खड्डे आणि किंवा लाईट म्हणजे भयंकर अंधार. आम्ही दोघं होतो सोबत, गप्पा मारत मी त्याला तिकडे सोडलं. गेला तिथे चहा वगैरे घेतला. तो म्हणला चल माझ्यासोबत, नाही का, रात्र उशीर झालाय, 11:30-12 वाजले होते. तर त्याला म्हणलो अरे नाही, म्हणलो मला परत सकाळी उद्या जिमला जायचं आहे, जिम उघडायची, परत काय होईल, मला लेट होईल इथं. आणि मी तसं काही सांगून नाही आलो घरी पण. मग त्याला सोडलं मी. त्याला म्हणलं मी येतो, आम्ही चहा वगैरे घेतला, मी रिटर्न यायला लागलो. आणि मग रिटर्न येताना अशी गावं क्रॉस होत आलो. नॉर्मल काय नाही, मी नॉर्मल आपला फोन वगैरे पण खिशात वगैरे चेक केलं, बीटवर्क होते व्यवस्थित. तर मग घाटाची सुरुवात झाली. हळूहळू सगळी गावं मागं निघून गेली. रस्त्यावरची वर्दळ पण कमी झाली. आपण गाव रस्त्यात असतो किंवा आजूबाजूला गाड्या दिसतात, लाईटी दिसतात, तसं काहीच नाही. मग घाट चढायला लागलो. हळूहळू एक दोन गाड्या दिसायच्या, नंतर गाड्याच दिसत नव्हत्या. माझी एकट्याची गाडी आहे, अख्खा घाट, आणि मी एकटा घाटामध्ये. आणि मग गाडी चालवतो तर मी म्हणलो अरे एवढा एकदम अमावस्येचीच रात्र होती माझ्यामध्ये, अमावस्याचीच रात्र, चंद्र नाही, चांद नाही, काहीच दिसत नव्हतं. आणि मी गाडीवरती चालतोय, मी अप्पर डिप्पर बंद करून बघतोय. गाडी बंद केली तर एवढा अंधार होता, अक्षरशः आपण डोळे मिटल्यावर जसा अंधार दिसतो तसा मला त्या घाटामध्ये अंधार दिसत होता. इतका भयंकर. रातकिड्यांचा आवाज, घुबडांचा आवाज आधीमध्ये. सो मला काय झालं, मग थोडीशी मला टॉयलेटला आली, लघुशंका आली. मी थांबलो साईडला, टॉयलेट केली आणि परत गाडी घेतली. गाडीवर यायला लागलो तर मला गाडीसमोरून एक साप आडवा गेला. आणि मी म्हणलो, थोडंसं मनात विचार यायला लागले. तुम्ही ज्यावेळेस आपण एकटा असतो त्यावेळेस काय होतं की निगेटिव्ह विचार थोडेसे येत राहतात. सो माझ्या मनात पण विचार येत राहिले की निगेटिव्ह, आता आपण घरी जायचं, लवकर घरी जायचं, घरी सांगितलं नाही, घरच्यांचे फोन पण याय ना. नंतर मी परत साईडला थांबलो, म्हणलो फोन करून सांगू, नाही का, फोन करून सांगू म्हणलं. तर मग फोनची रेंज गेली होती पूर्ण, म्हणजे काहीच रेंज नव्हती, कॉल लागत नव्हता, काय नाही, कसलंच मेसेज नाही, काय नाही. मग मी गाडी चालवत पुढे गेलो. तर मग मला एक स्प्लेंडर दिसली थांबलेली रस्त्याला. मी त्या गाडीपाशी थांबलो, परत स्प्लेंडरपाशी. मला वाटलं की आता कोणतरी येईल इथनं, नाही का, कोणतरी माणूस भेटेल बाबा, एखादा वाट सुरू भेटेल आपल्याला, त्या वाट सुरू सोबत आपले वाट मोकळी होईल, आपण जाऊ रस्त्याने त्या व्यवस्थित. तर मग मी स्प्लेंडरपाशी थांबलो, पण तिकडे मला कोण दिसेना. आता म्हणलं घाटातले लोक असतील, गावात कोण एखादा दारू वगैरे पित असतील, किंवा मग माझ्या मनात विचार आला की अरे आपण घाटात थांबलोय, अशा निर्जन ठिकाणी, अशा ठिकाणी चोर लुटेरे डाकू पण असू शकतात, आपल्याला धरून मारू शकतात. सो माझ्या मनात अचानक काय माहिती, देवाच्या कृपेमुळे, स्वामींच्या कृपेमुळे मी गाडी चालवली. मी त्या लोकांची वाट नाही बघितली की कोणी येईल त्यांच्यासोबत मी जाईल, रस्ता विचारेल, काय नाही. मी आपली गाडी चालवत पुढे निघायला लागलो. घाटातला तोच रस्ता. आणि पुढे गेल्यावरती काय झालं, थोडीशी बिबळीची झाडं होती. माझं अचानक डोकं जड झालं.
डिसेंबरचा महिना, त्यात थंडी आणि त्यात मी स्वेटर पण नव्हतं घातलं. जेमते फक्त माझं हेल्मेट होतं आणि भयंकर भयंकर थंडी, अंगावरती पूर्ण काटा आला होता. बाबळीचे झाडं मला अशी दिसतात मागायचं ना. हळूहळू मी म्हणलो की हे थोडंसं काहीतरी विचित्र वाटतंय नाही का. तर मी गाडीचा स्पीड वाढवला, गाडी पळवायला लागलो एकदम जोरात. गाडी माझी 2 वेळा खड्ड्यात पडली, आपटली जोरात. मी विचार केला की अरे आपण घाबरून गाडी पळवतोय, घाट माहितीचा नाही, रस्ता माहितीचा नाही, आपण उगाच घाईघाईत गडबडीत गेलो, काहीतरी आगडीत होण्यापेक्षा आपलं हळूहळू निवांत जाऊ. तर बाबळीच्या झाडांवरनं अशा एकदम निगेटिव्ह वाईब्स, भयंकर निगेटिव्ह वाईब्स. आणि असं वाटत होतं की कोणतरी आपल्याकडे बघतंय, झाडांवरनं कोणतरी आपल्याकडे बघतंय, कोणतरी आपला पाठलाग करतंय. मी आरशातनं मिरर साईडला ॲडजस्ट करून सारखं चेक करत होतो मागं की बाबा कोण बघतंय का, काय आहे का. आणि पण भीती मनात तीच. नंतर मी म्हणलं आपलं देवाचं नाव घेत जाऊ, हनुमान चालीसा, स्वामींचं नाव घेतो, स्वामींचं कंटिन्यू नाव घेतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग थोडासा रस्ता मी पार केला, जेमतेम जास्त अंतर नव्हतं, 10 जेमतेम 20 किलो. पण ते 20 किलोमीटर मला 200 किलोमीटर सारखे वाटत होते, एवढा भयंकर प्रवास तो. आणि मग गाडी चालवत असताना मला साईड मिररमध्ये एक सावली माझ्यासोबत पळताना दिसली. मी पाहिलं ते. आता म्हटलं थांबलो, ठरलं नाही तर काहीतरी होईल आपल्याला. मी गाडी पळवली, ती सावली येते येते जाते. 1-2 किलोमीटर हा खेळ चालू होता. तेव्हा मला भीती वाटली आणि मी पूर्ण प्रयत्न करतोय स्वामींचं नाव घ्यायचं, स्वामींचं नाव घ्यायचं. काय माझ्या तोंडून नावच निघालं देवाचं. म्हणजे एवढं अक्षरशः आपण म्हणतो ना एखाद्याची वाचा बंद होते, तसं माझं काहीतरी झालं. नाव घ्यायचा प्रयत्न करतोय, एका हातात मोबाईल काढतोय, मोबाईलवरती मी म्हणतोय हनुमान चालीसा लाव, ऑनलाईन हनुमान चालीसा लाव. हनुमान चालीसा पण लावता येईना, इतका भयंकर. तो खेळ थांबला. मग मी पुन्हा आपली गाडी चालवतोच आहे, गाडी चालवतोय. नंतर न मी म्हणतो अरे हा पांढरा खांब येऊन गेला आत्ताच. मी परत मग गाडी पळवली, म्हणलं आता आपण चुकलो असेल नाही का, हा टर्न मारू. थोडासा गाव रस्ता आला, पांढरा खांब येऊन गेला, परत त्याच पांढऱ्या खांबापाशी आलो मी. 2दा झालं, 3दा झालं. तर तुम्ही म्हणलो अरे हे मी व्हिडिओ वगैरे पाहिले होते, चाकवा बसतो कोकणच्या लोकात, घाट रस्त्यात चाकवा बसतो, तुम्ही सारखा एका जागेवर फिरत राहता. म्हणलं माझा चाकवा बसला वाटतं. तिथे थांबलो, म्हणलं आता काय करायचं. तर मी आपला तारक मंत्र म्हणायला लागलो स्वामींचा, निशंक वगैरे म्हणा, निर्भय वगैरे, प्रचंड प्रचंड स्वामी बळपाटीशी, ते प्रचंड स्वामी बळपाटीशी असं कंटिन्यू म्हणत राहिलो, स्वामींचा धावा करत राहिलो. मी स्वतःला सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीच्या, स्वामींचं सारखं वचन ऐकत असलो. तर मला समोरनं अशी ऊसाची शेती होती, ऊस होता, भुईमुग होता. रात्रीच्या अंधारात नीट दिसत नव्हतं मला. बाबा एक बॅटरी घेऊन चालले होते, जो आधी बॅटरी यायच्या जुन्या बॅटरी यायच्या की शेतामध्ये लोक पाणी धरायला जायचे, त्या बॅटरी घेऊन जायचे. त्या बॅटरीवरती एक बाबा चालले होते, पायजमा सदरा आणि कानाला मफलर बांधला होता आणि आपला तो हाफ स्वेटर घातला होता, हाफ जुने लोक घालायचे तसला. तर मी म्हणलो बाबांकडे जाऊ का नको. आता हे बाबा एक भूत आहे, ते पण मला भीती, कारण हा जेमतेम प्रवास चाललाय की मी भयंकर असा घाबरलोय. मग मी म्हणलो चला आपण डेअरिंग करून जाऊ म्हणलं बाबांकडे गेलो मी गाडी घेऊन. बाबांना म्हणलो बाबा मला आपल्या मानला जायचंय म्हणलो, मानदेवी आहे ना म्हणलो आपलं भरेच्या पुढं. तर ते म्हणले अहो तुम्ही रस्ता चुकला म्हणले. म्हणलो मी तेच सांगतोय, मी रस्ता चुकलाय, मलाच माहिती नाही म्हणलो रस्ता कुठे. आणि मग बाबा काय म्हणले की तुम्ही इकडं नका फिरू म्हणले, तुम्ही एक काम करा, इथनं कच्चा रस्ता लागल, कच्च्या रस्त्याने जावं 3 किलोमीटर. अहो त्यांना म्हणलो कच्चा रस्ताच करून आलोय, कच्चा रस्ता करता करताच माझी वाट लागली म्हणलो एवढी, आता तुम्ही अजून कच्च्या रस्त्याने सांगा. बाबा म्हणले अहो इकडनं जावा, नाहीतर येलंय मोठा पल्ला आहे म्हणलं, तुम्हाला असं पार हेलपटा घालून जायला लागल. चालतंय म्हणलं. मी मग त्या कच्च्या रस्त्याने घेतली गाडी आणि थोडीशी गावं 4-5 घरं मागे गेली, परत गाडीवरती तसंच तीच शांतता, तीच भयान शांतता, तोच रातकिड्यांचा आवाज, घोबडांचे गुरु.
भयंकर कुत्र्या, मी म्हणतो एक कुत्र तरी दिसू द्या, एक कुत्र नाही रस्त्याला. मी चाललोय आपला रस्त्याने, कच्च्या रस्त्याने परत परत. मग कच्च्या रस्त्यावरनं परत मी मेन रस्त्यावरती आलो. घाट संपतच आला होता, थोडा संपलाच होता घाट, आणि परत थोडासा एक डोंगर वाट होती. मग मी गाडी चालवतोय, परत तेच बाबाच्या झाडा, परत तेच. मी परत त्याच झोनमध्ये. अरे हे काय, म्हणजे काय चाललंय काय, इतकी भयंकर शांतता, हे ते, त्या निगेटिव्ह वाईब्स परत. मी बोललो की आता नामस्मरण सोडायचं नाही. काय उद्या स्वामींचं श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कंटिन्यू मी जाप करत राहिलो गाडी चालवता चालवता. आणि मग मला एका लाईटीच्या खांबाखाली कुत्रं दिसलं. असं ब्राऊन कलरचं गावठी कुत्रं बसलं होतं. ते बसलं होतं, त्याने त्याच्याकडं मी बघितलं, गाडी चालवता मी थांबलो नाही, गाडी चालवता मग त्याने शिफ्टे हलवली. त्याने, त्या कुत्र्याने बघितलं, मला असं समाधान वाटलं की नाही का, अरे हाय काहीतरी, म्हणजे नाही का, थोडंसं काहीतरी पॉझिटिव्हिटी आली. आपलं गाडी चाललोय, तोच रस्ता, अति शांतता, भयंकर भयंकर, म्हणजे निगेटिव्ह विचार परत सुरू. अंधार, मला भीती वाटायला लागली. मी शेवटी नामस्मरण घेता घेता स्वामींना म्हणलो, आता स्वामी, इथून घरी जायचंय का कुठं जायचंय सगळं तुमच्या हातात आहे. मला भीती वाटते म्हणलो, भयंकर घाबरलो होतो मी, मला असे सहसा भीती, पण त्यावेळेस घाबरलो होतो मी. म्हणलो आता काय मार्ग दाखवायचा तुम्हीच दाखवा, असं म्हणलो, आणि आपलं नामस्मरण करत परत गाडी चालवत राहिलो. आणि इतक्यात जुन्या गावांच्या कामाने असतात, या बाजूला अमुक अमुक गाव, त्या बाजूला अमुक अमुक गाव. तर त्या कामानीतनं एक आहे ना, झेन गाडी आली, जुनी झेन गाडी आली, आणि ती माझ्या समोर आली, अचानक समोर आली. आणि मी अप्पर मारला, तर त्या गाडीवरती मागं स्वामींचं असं चित्र होतं, आणि तिथं वरती लिहिलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. मी ती गाडी हिंजवडीपर्यंत सोडली नाही, त्या गाडीच्या मागं 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 आलो. तो गाडीवाला मला म्हणतोय जा पुढं, झालो नाही. जोपर्यंत मला सगळं अजून गाडी दिसत नाही, मी काय स्वामींची ही स्वामी दिसतात ती गाडी सोडणार नाही. तिथनं आलो हिंजवडीतनं, मग वाकडला आलो, मग 2-3 मित्र भेटले, चहा वगैरे घेतला, घरी आलो. पूर्ण रिलॅक्स झालो होतो, थोडासा भार होता डोक्यावरती की थंडी गारट्याचा आणि हे. घरी आलो, मग मी गाडी घरी नाही घेतली, पहिली मठात घेतली, स्वामींच्या मठात गेलो. स्वामींच्या पाया बंद गेट लागलं होतं, मी वरनं भिंतीवरनं उडी मारून गेलो. आज वाचवलंय तुम्हीच, वाचवलंय या ह्याच्यातनं तुम्हीच बाहेर काढले म्हणलो, आज तुम्ही होता म्हणून मी आहे. मठात पाया वगैरे पडलो, 5-10 मिनिटं बसलो, एकदम रिलॅक्स झालो, आणि घरी येऊन मग निवांत झोपी गेलो. पण अजूनही हा प्रसंग आठवला, आणि तो क्षण आठवला, तो जो प्रवास आठवला मी, तो जो 15 ते 20 किलोमीटरचा जो पल्ला आहे, अजूनही कुठंतरी तो आठवलं की ती थंडी, किंवा तो म्हणतो ना आपण अंगावरती शहर आहे, तो अजून येतो. कारण आपण म्हणतो की एखाद्याला भीती कशी बसते, आपण कधी कधी म्हणतो आपण भीतीमध्ये पॅनिक होतो, शब्द फुटत नाही. तो जो प्रसंग मी अनुभवला, म्हणजे तो एकदम भयानक होता. पण एक गोष्ट नक्की सांगतो, स्वामी म्हणतात ना, स्वामींची प्रचिती खूप आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. हा एक मंत्र आहे, तेव्हापासनं माझ्या आयुष्यातनं भीती नावाचा प्रकार गेला. कारण त्यावेळेस मी निश्चिंत झालो, मी देवपूजा वगैरे आध्यात्मिक मार्गात होतो, पण असे काही काही प्रसंग घडतात की जे देवावरचा तुमचा विश्वास अजून वाढवतात.